देवेंद्रजींनी नेते घडवले नाही, देवेंद्रजींनी लॉट मधला माल चोरला त्यांनी माल. देवेंद्रजींनी नेते चोरले आणि त्यांच्याकडे जे नेतेपणाचं कॅलिबर असणारी लोक होती ती त्यांनी संपवली, बिनधास्त संपवली. मग सुधीर मुनगंटीवार असतील, चंद्रकांत पाटील असतील, अशी अनेक माणसं त्यांनी संपवली. विनोद तावडे त्यांच्या तावडीतनं सुटले, हा भाग वेगळा. पंकजा मुंडेंनाही संपवायचं राजकारण त्यांनीच केलं. आता जे तुम्हाला चित्र दिसत आहे ती सगळी वरवरची सगळी काय म्हणता येईल त्याला मलमपट्टी आहे. शेवटच्या 2 दिवसात कळेल की यंत्रणा कशा पॅरालाइज केल्या जातात त्या, आणि ते लक्षात येईल. देवेंद्रजी चाणक्य नाही, देवेंद्रजींनी माणसं चोरली, पण लक्षात घ्या त्यांच्याकडे चोरण्याची कला असेल, आमच्याकडे माणसं पेरण्याची कला आहे. आम्ही माणसं पेरली. त्यामुळे अभ्यास नसेल तर देवेंद्रजींना एकदा सांगितलं पाहिजे की नेमके प्रश्न काय आहेत. मुक्त संवादच्या माध्यमातून फिरताना जे जाणवलं, आम्ही मातृतीर्थ जिजाऊंच्या तिथून सुरुवात केली होती सिंदखेड राजापासून. बुलढाण्याचा समृद्धी महामार्ग बुलढाण्यामध्ये शेडनेटचं काम करणाऱ्या बायका आहेत, ज्या शेडनेटला अवकाळी पावसाने फार दगाफटका झाला, ज्याच्यात अजिबात कुठलीही नुकसान भरपाई मिळाली नाही, पीक विमा मिळाला नाही. तिथून थोडंसं जरा पुढे आलं तर लोणार सरोवर आहे, जे जागतिक दर्जाचं सरोवर आहे. परंतु या सरोवराच्या तिथून समृद्धी महामार्ग 38 किलोमीटर अलीकडून गेलाय. तो जर 38 किलोमीटर तिथून गेला असता तर बुलढाणा जिल्ह्यातल्या 50,000 लोकांचा रोजगार सुरू झाला असता. ते देवेंद्रजींना आणि एकनाथ शिंदेंना करायला जमलेलं नाही. तिथून पुढे थोडंसं मोप आणि रिसोडला यायचं. मोप आणि रिसोड मध्ये बिबा फोडणाऱ्या बायका आहेत. कदाचित यांचे प्रश्न तर त्यांना गावीही नसतील, त्यांना कळतही नसेल की बिबा फोडण्याचा उद्योग काय असतो, बिब्याची गोडंबी फोडणं आणि किती घातक काम आहे. पण त्यावर काम करणाऱ्या बायका आहेत ज्यांचा कुठलाही इन्शुरन्स नाहीये, ज्यांना घरकुल मिळालेलं नाहीये, ज्यांच्याकडे कुठलीही काय तुमचे ते शौचालय स्वच्छतागृह असली कुठलीच सुविधा नाहीये. जरा मोप आणि रिसोड वरून अलीकडे यायचं हिंगोलीमध्ये हळद पीक आहे दादा हो. हळद पिकाचं नुकसान झालं, अवकाळी पाऊस झाल्या, गारा झाल्या. या पिकांची कुठलीही पंचनामे झाले नाही, त्याची नुकसान भरपाई झाली नाही. देवेंद्रजींना माहित नसेल तर देवेंद्रजींनी माझ्याकडून ट्युशन घ्यावी, मी सांगायला तयार आहे त्यांना. मग हिंगोलीच्या थोडं अलीकडे यायचं परभणी. काय आहे परभणीतली परिस्थिती? परभणीमध्ये ऍग्रिकल्चरल कॉलेजेस आहेत, परभणीमध्ये काही आता मेडिकल कॉलेज आलेलं आहे, परभणीमध्ये फार्मसी आहे. फार्मसीची पोरं मुक्त संवादामध्ये येऊन भेटतात आणि सांगतात, ताई एका कॉलेजमध्ये किमान एका वर्षाला 200 पोरं बी फार्मसी करून बाहेर पडतात. जिल्ह्यामध्ये किमान एका जिल्ह्याला 15 कॉलेज आहेत, म्हणजे 15 दुने 30, 3,000 विद्यार्थी. राज्यभरातनं 1 ते 1.25 लाख विद्यार्थी बाहेर पडतात. 1 ते 1.25 लाख विद्यार्थी बाहेर पडतात. बी फार्मसी केलेल्या पोराला काय करायला पाहिजे? मेडिकलचं दुकान टाकायचं. पण जेव्हा 1.25 लाख विद्यार्थी बाहेर पडतात त्यावेळेला काही लाखभर पोरांना मेडिकल दुकान टाकता येत नाही, पैसे नाहीत ना तेवढे. किती पोरं टाकू शकतील मेडिकलचं दुकान? तर 25 ते 30,000 पोरं मेडिकल टाकू शकतात. उरलेल्या 75,000 पोरांनी काय करावं? तर उरलेल्या 75,000 पोरांची गरज असते की त्यांनी गोळ्या औषधं बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या शोधाव्या. पण महाराष्ट्रात गोळ्या औषधं बनवणारी कंपनीच नाहीये. सत्ता असताना आमचे नेते सन्माननीय आदित्यजी यांनी मल्टी ड्रग्ज प्रोजेक्ट आणला, गोळ्या औषधं बनवणारी कंपनी व्हावी म्हटलं. आज देवेंद्रजी फार तावातावात आकडे सांगत होते, आम्ही हे केलं, आम्ही असं करणार आहोत, आम्ही तसं करणार आहोत, आमच्याकडे एवढे पैसे आहेत, आणि रामभाऊ मी तुमचा बेरर चेक आहे, आणि मला इथं अन्नाला पण निवडून. तुम्ही ऐका देवेंद्रजी, ऐका, असे रेकून रेकून बोलू नका. ऐका तुम्ही की एवढ्या बी फार्मसी करणाऱ्या पोरांचं 75,000 पोरं, दर वर्षाला 75,000 पोरं ज्यांना गोळ्या औषधं बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये काम हवंय, त्यांचा मल्टी ड्रगचा प्रोजेक्ट इथं MOU केला होता सन्मान्य नेते आदित्यजी ठाकरे यांनी. मात्र तुम्ही काय केलं? तुम्ही तो अख्खाच्या अख्खा प्रोजेक्ट सत्ता बदल झाल्यावर अहमदाबादला पळवला. आता आमची पोरं नोकरी करण्यासाठी अहमदाबादला जातील. परभणीच्या अलीकडे यायचं राजे हो, जरा माजलगाव मध्ये यायचं आणि बीड लागतं लगेचच. काय परिस्थिती आहे माजलगाव आणि बीड मध्ये? मल्टी स्टेटच्या बँका, या मल्टी स्टेट बँक वाल्यांनी अख्खी बीड लुटून खाल्ली. 3 जिल्ह्यांवर त्यांचा परिणाम झाला. 3 जिल्ह्यातल्या लोकांना लुटून खाल्लं. ज्ञानराधा नावाची बँक असेल
किंवा राजस्थानी बँक असेल, ज्ञानराधा बँकेने 24,000 कोटी, कशाला म्हणतात 24,000 कोटी लोकांचे पैसे त्याच्यावर धाड पडली. पण त्याचा मालक सुरेश कुटे दुसऱ्याच दिवशी नागपूरमध्ये जातो आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या हाताने भाजपचा स्कार्फ घालून घेतो. जसाही चंद्रशेखर बावनकुळेंच्या हाताने स्कार्फ घालून घेतला, सुरेश कुटेची इन्क्वायरी थांबली आणि बीड मधले सगळे राजकीय नेते मांडवली करून गप बसले. कारण जो जो बोलेल त्याला 5-10 शेअर जे काही खोके बिके असतील त्यांच्या घरात पोचते झाले. मेलो कोण? गरीब माणूस. कुणी लग्नाचे 2 लाख ठेवले होते, कुणी लेकराच्या नोकरीचे 5 लाख ठेवले होते, कुणी पेन्शनचे 20 लाख ठेवले होते. ह्या सगळ्या लोकांचे पैसे गेले. त्याच्यावर देवेंद्रजी त्याच्यावर बोला की मल्टी स्टेट वाल्यांनी जो चुना लावला महाराष्ट्राला, विशेषतः बीड, नगर आणि संभाजीनगर मधल्या लोकांना, त्यावर देवेंद्रजी का बोलले नसतील बरं? मग आम्ही जरा अलीकडे येतो, अजून आम्ही जरा पाथर्डी आणि तिसगाव भागात येतो. तिसगावच्या लोकांशी आम्ही बोललो, मुक्त संवाद मध्ये बोललो की दादा तुमची अडचण काय आहे? तिसगावची लोक म्हणतात ताई दुधाचा प्रश्न आहे. काय करायचं दुधाचं? तिसगाव असेल, तिसगाव पासून अगदी नगर पर्यंत येताना ती लोक सांगतात की ताई दुधाचा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे दुधाचा? आम्ही आमचं दूध डेअरीला घालतो. दूध आम्ही जेव्हा डेअरीला घालतो त्यावेळेला आम्हाला भाव दिला जातो 20 ते 23 रुपयामध्ये, आणि जेव्हा त्या दुधावर ठप्पा पडतो पिशवीचा तेव्हा तेच दूध बाहेर येतं 62 रुपये लिटर म्हणून. धार काढणार आम्ही, पेंट खाऊ घालणार आम्ही, चारा देणार आम्ही, शेणमूत करणार आम्ही, गोठा साफ करणार आम्ही, दूध संकलनावर दूध नेऊन देणार आम्ही, आणि फायदा कुणाचा? बरं ह्याची अडचण काय? तर याची अडचण समजून घ्यायचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा लक्षात आलं की दूध संकलन केंद्रामध्ये ओरिजिनल दूध 1 टँकर जातं. दूध जाताना 1 टँकर जातं आणि बाहेर येताना 5 टँकर येतात. ही भेसळ कुठली? ही भेसळ जर दुधातली थांबली तर दुधाचा भाव वाढू शकतो, दूध विक्रेत्याला न्याय मिळू शकतो. काय यांचे जे काही यांचे पशुदुग्धची खाती आहेत, ही खाती कोणत्या कामाची? या खात्याच्या मंत्र्यांनी काय काम केलं यावर का बरं देवेंद्रजी बोलत नाहीत? बोललं पाहिजे त्यांनी, कारण देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळातला जो आनंद आहे तो बघण्यासारखा आहे. साधं गणित आहे राजो. त्या खात्यांच्या आणि मंत्र्यांवरती बोलेन, पण जरा आधी हा टप्पा पूर्ण करते. मग आम्ही तिसगाव पासून आम्ही नगर पर्यंत आलो. नगर मध्ये मी स्वतः नगरच्या त्या गांधी मार्केट आणि त्या बाजारपेठेमध्ये एकटी फिरून बघितलं. काय म्हणतात लोक? लोकांच्या मनामध्ये दुधाचा तर प्रश्न आहेच आहे. अरे पण वकील सुद्धा काय सांगतात? ताई कर्डिले, जगताप आणि विखे तिघांनी सुद्धा आमचं जगणं मुश्किल केलंय ताई. तिघाच्या तिघ म्हणलं अडचण काय? ताई आमची अडचण वेगळीच आहे. दिसली खुली जागा की मार ताबा, दिसली खुली जागा की मार ताबा. नुसतं अतिक्रमण, नुसती ताबेमारी. कर्डिले, विखे, जगताप या तिघांना ताकद कशासाठी दिली? या ताबेमारीवर आणि या अतिक्रमणावर देवेंद्रजींनी बोलणं अपेक्षित होतं. मला वाटलं होतं देवेंद्रजी त्याच्यावर बोलतील. का बोलत नाही तुम्ही त्याच्यावर? बोला ना की ही ताबेमारी कुठून आली? अरे माणसं तर माणसं. देवेंद्र फडणवीस आतापर्यंतच्या एकूण कारकिर्दीमध्ये सगळ्यात नापास गृहमंत्री म्हणून कुणाचं नाव येत असेल तर ते देवेंद्र गंगाधर फडणवीसांचं नाव येतं. अरे कालपर्यंत लोक गुन्हे करायचे, कालपर्यंत लोक चोऱ्या माऱ्या करायचे, खून करायचे, पण रात्रीच्या अंधारात कुठंतरी निर्जन ठिकाणी देवेंद्रजी काय तुमचा पोलिसांवर वचक राहिला? लोक फेसबुक लाईव्ह करून मारायला लागले. लोक पोलीस स्टेशन मध्ये एकमेकांना गोळ्या घालायला लागले. आणि नगर मधली परिस्थिती तर काय? विखेंचा एरिया जिकडे येतो त्या राहुरी राहत्यामध्ये अख्ख्या वकील जोडप्याची हत्या करून टाकली. वकील जोडपं मेला आणि त्याच्यावरती बोलत नाही चकार शब्द. कायदा सुव्यवस्थेवर देवेंद्रजी बोला एकदा की या अहमदनगर मध्ये किती लोकांवरती खोट्या केसेस दाखल केल्या. तुम्हाला गृह खातं या राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी दिलेलं होतं काय? इथं विरोधी पक्षातल्या लोकांवर सूडबुद्धीने कारवाया करण्यासाठी दिलं होतं. कळलं पाहिजे एकदा काय झालं ते. मग आम्ही जरा नगर पासून अजून पुढे बाबळेश्वर कडे जातो. बाबळेश्वर मधले लोक म्हणतात ताई आमच्या कांद्याचं काय करायचं? अवकाळीचा पाऊस झाला, कांद्याची पात सरळ.
जसा या अवकाळीचा पाऊस झाला, पात मोडली, पाण्याचा थेंब डायरेक्ट कांद्यामध्ये, कांदा सडला, जाग्यावर कांदा सडला. कुणी नुकसान भरपाई दिली इकडून तिकडून, तरी पण काही लोकांचा कांदा जगला. त्या लोकांच्या कांद्याच्या निर्यातीचं काय, तर त्याच्यावर काहीच बोलत नाहीत. हे तेच देवेंद्र फडणवीस आहेत, जे देवेंद्र फडणवीस 2012ला कृषी दिंडीमध्ये सामील झाले होते. जी कृषी दिंडी भाजपचे आमदार पाशा पटेलांनी काढली होती. काय म्हणत होते त्यावेळेला हे सांगत होते की कापसाचा भाव हा, आम्ही सत्तेत आलो, आपल्याला किती पाहिजे, तर म्हणाले किमान 12,000 रुपये कापसाला भाव मिळाला पाहिजे. तेव्हा भाव होता 6,000. सोयाबीनला भाव म्हणाले किमान 6,000 रुपये मिळाला पाहिजे, भाव होता 4,000. 2014ला कापसाचा भाव 6,000 रुपये, सोयाबीनचा भाव 4,000 रुपये, आणि डीएपी खताची बॅग कितीला होती दादा, 400 रुपयाला होती. 2014ला डीएपी खताची बॅग होती 400 रुपयाला. 10 वर्ष उलटून गेले, तेच देवेंद्रजी सत्तेत आले आणि दिंडी काढणारे पाशा पटेल कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष झाले. ते स्वतः कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष झाले. आज काय परिस्थिती आहे, सोयाबीनचा भाव 4,000 आहे, कापसाचा भाव 6,000 आहे, पण डीएपी खताची बॅग जी 10 वर्षापूर्वी 400 रुपयाला मिळत होती, तिचा भाव 1,500 ते 1,700 रुपयाच्या घरामध्ये गेलाय. ह्याच्यावर कोण बोलायचं? देवेंद्रजी याच्यावर चकार शब्द बोलत नाहीत. त्यांना वाटतंय लोक त्यांच्यासारखे कॉप्या करून पास येतात की काय. कॉप्या करून पास झालो नाही, मेरिटच्या आहोत आणि अभ्यास करून कुठलीही वैयक्तिक टीका न करता आम्ही लॉजिकली तुम्हाला प्रश्न विचारतोय देवेंद्रजी, की या राज्याच्या बेटरमेंटसाठी तुम्ही काय केलं. बाबळेश्वर मधल्या कांद्याचा प्रश्न आहे, दुधाचा प्रश्न आहे. मग आम्ही पुढे शिर्डीमध्ये जातो. विखेंचं साम्राज्य आहे शिर्डीला, साम्राज्य, एम्पायर तयार केलं. काय शिर्डीतली परिस्थिती, शिर्डीमध्ये जवळपास 425 कर्मचारी, जे कर्मचारी परमनंट होण्यासाठी शिर्डी देवस्थानमध्ये प्रयत्न करत आहेत, त्यातले 25 एक तर मेले भाऊ, पण नाही परमनंट झाले. काय त्या शिर्डी देवस्थानमध्ये छोटा छोटा फुल विक्रेता, दिवसभर कष्ट केल्यावर ज्याला हार्डली 200-250 रुपये फायदा राहील. काय फतवा काढला यांनी, फतवा काढला आणि म्हणाले की मंदिरामध्ये बेलफूल अजिबात चालणार नाही. जसंही मंदिरात बेलफूल चालणार नाही म्हटलं, इकडे प्रॉब्लेम झाला, फुलवाला विक्रेता उपाशी मेला. पण तेच विखेंनी फतवा काढला, आमच्याकडे एक अशी अगरबत्ती आहे जी अगरबत्ती बाबांच्या समाधीवरच्या हारातल्या फुलापासून बनवली, पण बाबांच्या समाधीवर हारातली फुलं आणि तो हार कुठून घ्यायचा, तर विखेंच्या जनसेवा स्टॉल मधून घ्यायचा. काय खेळ आहे. तिथे ट्रस्टचं हॉस्पिटल, ज्या हॉस्पिटलमध्ये सगळे इक्विपमेंट आहेत, पण 97 डॉक्टरांची भरती अजून केली नाही. का केली नाही? 97 डॉक्टरांची भरती जर देवस्थान ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये केली तर मग विखेंच्या हॉस्पिटलला कोण जाईल आणि त्यांचे खिसे कोण भरेल. विखेंच्या हॉस्पिटलमध्ये माणूस गेला पाहिजे ना. ह्याच्यावर विखे काहीच बोलत नाही, चकार शब्द. ह्याच्यावर देवेंद्रजी पण काहीच बोलत नाहीत. तिथेच शाळेचा ट्रस्टची अख्खी इमारत तयार आहे, पण त्या इमारतीला 3 वर्ष झालं त्या शाळेच्या इमारतीचं उद्घाटन नाही. का? मुद्दी बाबाचा वेळ नाही मिळाला. मुद्दी बाबाचा वेळ मिळणं गरजेचं आहे त्यांना. जर पुढे गेलं की पुन्हा नाशिकचा पट्टा सुरू होतो, इगतपुरी आणि त्या पट्ट्यामध्ये शबरी योजना असेल किंवा रमाबाई योजना असेल, आदिवासींच्या पट्ट्यामध्ये कुठलीही योजना पूर्ण झालेली नाही. त्याच्या पुढे जायचं भिवंडीला 13 छोटी धरणं, 4 मोठी धरणं, धरण उशाला, कोरड घशाला, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न. देवेंद्रजी त्याच्यावर बोला. अख्ख्या राज्याचा लेखाजोखा मी तुमच्या समोर ठेवायला तयार आहे. अख्ख्या राज्यामधले प्रश्न मी तुमच्या समोर ठेवायला तयार आहे. पण देवेंद्र फडणवीस यावर चकार शब्द बोलत नाहीत. पण ते देवेंद्र फडणवीस जेव्हा उद्धव साहेब बोलतात त्यावेळेला सांगताहेत की मानसिक संतुलन. कुणाचं मानसिक संतुलन? भाषेबद्दल बोलायचंय. देवेंद्रजी, जर मानसिक संतुलनावर बोलायचं असेल तर तुमच्या कारकिर्दीमध्ये या राज्याचा राज्यपाल म्हणून सूत्र घेतणाऱ्या भगतसिंग कोश्यारींनी जेव्हा इथे छत्रपती शिवरायांच्या बद्दल अत्यंत शिवराळ भाषा वापरली, क्रांतिबा ज्योतिबा फुलेंच्या बद्दल शिवराळ भाषा वापरली, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल शिवराळ भाषा वापरली, तेव्हा तुम्हाला सांगता आलं नाही की कोश्यारींचं मानसिक संतुलन ढासळलं.
तेव्हा नाही बोललात तुम्ही त्यांच्यावर. साधा निंदाव्यंजक ठराव तुम्ही पारित केला नाही. ज्यांना महापुरुषांचा मान राखता येत नाही, ज्यांना शिवछत्रपतींचा मान राखता येत नाही, तुम्हाला मतदानासाठी आता शिवाजी महाराजांचा फोटो लावावा असा वाटतो. जे शिवाजी महाराजांच्या बद्दल कधीही आस्था बाळगून नव्हते ते आता शिवाजी महाराजांचा फोटो वापरणार. कधी मोदीजींना सांगा की मोदीजींचं मानसिक संतुलन किती ढासळलंय ते, जेव्हा ते भटकी आत्मा म्हणतात किंवा जेव्हा ते म्हणतात की मनमोहन सिंग तो बाथरूम में रेनकोट पहन कर नहा रहे थे. ही भाषा कोणत्या याच्यात बसते? याच्यावर कधी देवेंद्रजींनी बोलावं, कधी त्याच्यावरही त्यांनी तोंड उघडावं. पण असो, ते असंही म्हणाले मगाशी जामखेडच्या भाषणात. ते म्हणाले की यांच्याकडे खूप इंजिन आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि या सगळ्यांकडे इंजिन आहेत, पण यांच्या इंजिनामध्ये एक एकच माणसाला बसायला जागा आहे. सांगतायत कुणासमोर? सुजय विखे समोर. काय देवेंद्रजी शोभतय का तुम्हाला? अहो देवेंद्रजी, शिवसेना ती ट्रेन आहे ज्या शिवसेनेच्या ट्रेन मध्ये मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा जेव्हा संधी मिळाली तेव्हा मनोहर जोशींना संधी मिळालेली होती. संधी मिळाली होती तुमच्याकडे, जे आमच्याशी गद्दार होऊन गेले त्या नारायण राणेंना संधी दिलेली होती. ज्या पवार साहेबांबद्दल तुम्ही म्हणताय की पवार साहेबांच्या ट्रेन मध्ये जागा एकच आहे, तिकडे सुप्रियाताई बसतील, तर देवेंद्रजी हे लक्षात घ्या, शक्य होतं त्यांना 2004-2009 ला, तरी सुद्धा संधी मिळाली ती RR पाटलांना. RR आबांना ती संधी मिळाली. RR आबा त्या योग्यतेचे होते, दिली त्यांना संधी दिली छगन भुजबळ साहेबांना, संधी दिली अजित दादांना. सक्षम न्यूज 24.